काहीच वरती बघू आपण काय कधी काय करून या ना कधी हाच पायऱ्यांवरनं महाराज पर्वत गेला असते परत आपल्याला खाली वाकून जायला लागते कारण हे पण छोटं आहे डोक्याला लागत दानकेने दगड आहे फोटन घासकेने फोटन पायऱ्या पण वरतून खाली लागले असं लागले जिना जिना कसलं बनवलं बघ ना हा सह्याद्री नेहमी तुम्हाला शिकवतो की ताट मानेन जागा दीपक पाटील हॅलो हॅलो इकडं इकडं हॅलो पन्हाळ्यावरती काय झालं पन्हाळ्यावरती सिद्धेश्वरनं गडाला वेढा घातला हां हां त्या त्या वेड्यातनं शिवाजी महाराज कुठल्या गडावर प्रताप विशाला गडावर विशाळ गडावर गेले. आणि मध्ये कोण थांबलं होतं त्यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये देशपांडे किल्ले हां किती मावळ्याचं बरं 300 मावळ्यांबरोबर 600 मावळे टोटल होते 300 मावळे महाराजांबरोबर गेले आणि 300 मावळे मध्ये होते देऊळ काय दगडामध्ये कोरून हे केलं आहे डिझाईन त्याच्यावरती इथं वरती नक्षीकाम एक सिंह दिसतंय दुसरं काय माहिती आहे थोडं बुजलं आहे ते आणि थोडं पडलेलं पण आहे थोडं ते सिंह आहे जो उभा राहिला त्या खाली हत्ती आहे हे बघायच दादा एक मिनटं एकच मिनटं त्याच्या दादांनी बघा ऐकलं एकच मिनिट थांबा 2 मिनटं हे खरे बावळे आहेत तसं मी तर काहीच हे बघत आहे 5 सीटं आहेत असे 1 2 3 4 5 डिझाईन आणि या 3 खिडक्या ह्यात बसून असं मी महाराजांची वाट बघू शकतो एखादी महाराज परत येतील मला वाटतं की तोप वगैरे ठेवायला त्याने बेस बनवला हा जेणेकरून दूरपर्यंत असा मारा करता येईल त्यासाठी खालनं उचललं येते काहीच हे बघा माझे सह्याद्री कसे दिसत आहेत संजीवनी नॉलेज सिटी काहीच ह्या सह्याद्री म्हणून सांगतो मला हा सह्याद्री नेहमी तुम्हाला शिकवतो की ताट मानेन जागा पुन्हा पुढं वाकू नका काहीच तिथं कुणाच्याही पुढं लाचारी आणि अत्याचाराच्या पुढं वाकू नका हे आपल्याला आपल्या सह्याद्रीकडनं शिकायला भेटतं तर काय जाऊया आता थोडं पुढं बोगात गडावरती अजून काय काय बघायला आहे म्हणून तर ते बोलतात ना मराठा हा मॉडेल पण वाकणार नाही हे त्याच्यावरनंच आहे तसाच हा आपला सह्याद्री आणि हे आपलं स्वराज्य आणि हा या स्वराज्याचा मावळा हा दुसरा मावळा हॅलो गाईस दीपक पाटील यांनी हॅलो नाही केला व्हिडिओमध्ये दीपक पाटील हॅलो हॅलो इकडं इकडं हॅलो बस आपला एक मित्र भेटलेला शांत बसलाय काय मित्र शांत बसला एवढा शाळेत नाही आलाय काय नाव तुझं नाव सांग श्रीवर्धन उमाची खूप उमाजे खोत श्रीवर्धनचं नाव लय भारी कुठल्या शाळेत आहे पन्हाळ देवेंद्र पन्हाळ वा वा कितीला आहेस 9वी मोबाईल आहे का यूट्यूब बघतो का आता मित्रांना सांग यूट्यूबवरती आलो आहे मी आपल्या चॅनलचं नाव आहे आपला सुमित तर काहीच मी सांगत होतो सिंहगडमध्ये आपण असं बघितलं तर शेवटचा बोरून कल्याण दरवाजा बाहेर पडला तुम्ही वरतून खाली आल्यावरती असं डाव्या साईडला तो वरती कोपऱ्यामध्ये छोटा हत्ती कोरला आहे असं ह्याच्यावरती बघा दोन्ही साईडला यांनी मोर कोरलेले आहे काहीच एखादं जर ते तुम्हाला दिसणार ना तर मला असं निरखून बघितलं कळेल ते मोरेमध्ये कसले नक्षी त्याने केले हत्ती आहे की खाली कुठं हत्ती खाली सोड हां तर काहीच बघा मला पण दिसलं आता तर त्या हत्तीच्या सोंडीवरती तो मोर उभा आहे असं दाखवलं आहे दोन्हीकडे बघू शकता हत्तीची सोंड हत्तीच्या सोंडेवरती ते अशी बारीक बारीक असं हे बारीक बारीक नक्षीकाम केलं आहे त्याला आपल्याला एखादं पहिल्यांदा जर दिसत नाही आहे त्याला थोडं निरखून बघायला लागतं आहे आणि त्याला अशी मावळ्याची नजर पाहिजे तेव्हाच ते तुम्हाला दिसेल तर अजिबात दिसत नसतं आणि बाकीचा असं आहे पूर्ण या पन्हाळ तो इथं राहिल्यावर पन्हाळावर नाही प्रश्न एक त्याचा कुठला सब्जेक्ट आवडतो तुला सब्जेक्ट कुठला आवडतो शाळेमध्ये विषय इतिहास सांग या पन्हाळ्यावरती पन्हाळ्यावरती काय झालं पन्हाळ्यावरती सिद्धेश्वरनं गडाला वेढा घातला हां हां त्या त्या वेड्यातनं शिवाजी महाराज कुठल्या गडावर प्रताप विशाला गडावर विशाळ गडावर गेले. आणि मध्ये कोण थांबलं होतं त्यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये देशपांडे किल्ले हां किती मावळ्याचं बरं 300 मावळ्यांबरोबर 600 मावळे टोटल होते 300 मावळे महाराजांबरोबर गेले आणि 300 मावळे मध्ये होते आपला असा मावळा असं माहिती पाहिजे सगळ्यांना हे जे दरवाजे आहेत त्यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे पन्हाळगडाला उत्तर पूर्व आणि पश्चिमेकडे 3 दुहेरी प्रवेशद्वार आहेत पश्चिम दक्षिणेकडील 3 दरवाजे हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे काहीच बघू शकता हे जे गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे हे तुम्ही बघू शकता नाही आता उशीर होईल तर काहीच बघू शकता इथं हे जे मोठं असं हे काय बोलू शकतो आपण याला
प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येताना एवढा असा गड आहे आणि पूर्ण असं कोरीव काम मोठा असं भरलेलं आहे. इथं गाड्या वगैरे पण येतात. काहीच आवडलं आहे मला, पन्हाळा आवडला आहे, मनापासून आवडला आहे. सगळेच गड आवडलं. ह्याच्यावरचं जे स्ट्रक्चर बाकी आहे ते बघून थोडं असं चांगलं वाटतं आहे काहीतरी बाकी. काय इकडे बघा असं इकडं बॅक साईडला जे ती अशी ही गेट आहे पूर्ण अशी सगळं पहिलंच आहे. ह्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा नक्षीकाम आणि काहीतरी असे देवळी तर काय बांधलेलं आहे बघा. त्या देवळीत काय दगडामध्ये कोरून हे केलं आहे डिझाईन. त्याच्यावरती इथं वरती नक्षीकाम. असा भला मोठा हा परिसर आहे मागे पूर्ण असा आहे. तिकडं पण दोन साईडला ताजमहालवरती जसं आहे तसं ह्याच्यावरती पण त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे दगडामध्ये. हे जे कोरीव काम केलेलं आहे आणि पूर्ण ह्या चौकटीवरती असं सेम नक्षीकाम आहे वरपासून खालपर्यंत. वरती पण हा एक सिंह दिसतोय. एक सिंह दिसतोय. दुसरं काय माहिती आहे थोडं बुजलं आहे ते आणि थोडं पडलेलं पण आहे थोडं. ते सिंह आहे जो उभा राहिला त्या खाली हत्ती आहे. इकडे दुसरं एक हत्ती आणि तिकडे इकडचं सिंहच आहे बेबी. दोन सिंह दोन हत्ती आहेत. मध्ये गणपतीची मूर्ती आहे. असं आहे काहीतरी ते. किंवा काहीच दादा एक एकच मिनटं हे दादांनी बघा काय केलं. एकच मिनिट थांबा 2 मिनटं. हे खरे बावळे आहेत. जसं मी सिंहगडवर सांगितलं होतं तानाजींच्या इथं बाटल्या टाकल्या होत्या आणि मी उचलल्या होत्या. तर माझ्याच विचाराचा आणि माझ्यासारखाचा एक माझा भाऊ भेटला आहे ज्यांनी असा गड आपले जपतोय गड स्वच्छ राखतोय. नाव सांगा ना तुमचं. माझं भीमराव कदम. भीमराव कदम. छान वाटलं यांना भेटून. तर असं जर सगळ्यांनी विचार केला तर आपले हे गड किल्ले स्वच्छ राहतील. तर आपलेच माणसं याच्यावर घाण करतात तर बाहेरचं आपणच काय स्वच्छ ठेवणार तर बाहेरचे काय करणार आहेत. तर दादा तुम्हाला भेटून छान वाटलं मला. मान जिंकलं तुम्ही आज माझं. मला काहीच तर जाऊयात पुढे आता दाखवत तुम्हाला. तर हे महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय करता आलं नाही तर चालेल. आत्ता जेवढं तुमच्यापर्यंत छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं करता येईल ते करा. आपले गडकोट आपले स्वराज्य स्वच्छ ठेवा एवढंच मला म्हणायचं आहे. आणि त्या दादानी खरंच माझं मन जिंकलं आहे. माझ्या विचारात माणूस मला आज पहिल्यांदा कोण भेटला आहे. काही मी सांगतो ना 12व्या शतकातलं हे सगळं बांधकाम. हे बघा पिल्लर हे कसले मोठे मोठे आहेत पूर्ण. या दाखवतो तुम्हाला मी. तिकडे गाईड आहेत सांगतात ते. हे बघा नाले तर कसं गेलं पाणी जायला. आणि इकडे आहे विहीर ज्याला अजून पाणी आहे स्वच्छ आणि आतमध्येपर्यंत दिसतंय खोली तळ. मागं उर्दूमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. कोसा दरवाजा माहीत नाही. उर्दूमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे ते काय माहीत नाही. उर्दू मला काय वाचता येत नाही मी काय सांगू शकतो. असं उर्दूमध्ये का लिहिलं आहे. ही जी पूर्ण आहे ती तटबंदी आहे. तर कोणाला ह्याबद्दल काय माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा की याच्यावरती असं उर्दूमध्ये काय लिहिलं आहे आणि का लिहिलं आहे. काय लिहिलं आहे आणि का लिहिलं आहे. तर जाऊयात पुढं. इथं नाही हो काय इथं पण कसं आहे आतमध्ये दगडाच्या पायथ्यापासून ते हे केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे. इथं बघा हे फूल पाच दीपक बघा. दीपकने पण आपलं मन जिंकले आज. दीपकला माझ्याकडनं एक सुट्टी मी देतोय. सुट्टी जाहीर करतोय मी दीपक तुला माझ्याकडनं. तर जे मी चालू केलं तर आज पुढं जरी सक्सेसफुल झालं आहे मला असं वाटतं आहे. बाकी लोकांना पण काळजी आहे आपल्या गड किल्ल्यांची. हे बघून माझ्या मनाला खूप समाधान वाटलं आहे. असं काहीच काय ह्याच्या पुढं बोलू मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता डिझाईन कसं कोरीव काम बारीक एकदम नक्षीकाम केलं काहीच बघू शकता तुम्ही. एकदम बारीक म्हणजे किती त्याला वेळ लागला असेल तेवढं नक्षीकाम करायला. एवढं बारीक नक्षीकाम आणि पिलरच्या बघायच पूर्ण असा गोल घेरा. हे जे पूर्ण बेस जो आहे पूर्ण गोल घेरा आहे बघा खांब. आणि त्याच्यावरती हे ह्याच्यावरती ह्याच्यावरती ही अशी कामांची आहे ती अशी बांधली पूर्ण बघू शकता. हे पूर्ण सर्कल असं दिसतं तुम्हाला दाखवतो मी. वरपासून खालपर्यंत पूर्ण कोरीव काम केलेलं आहे ह्या गडावरती.
झोपीवर जाऊयात काहीच पुढं मुखात पुढं काय बघायला भेटतं आपल्याला अजून. आपला गाईड काय दाखवतो आपल्याला अजून नवीन गाईड अजून काय बघायला आपल्याला.